नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीतील काही निवडक पण अत्यंत महत्वाच्या प्रसंगांचा सखोल वेध घेणार आहोत. हो, आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांमध्ये ही कादंबरी प्रामुख्याने आहे. आपलं ध्येय कथेचं पुन्हा कथन करणं नाहीये तर त्यामागे दडलेला जो साहित्यिक दृष्टिकोन आहे, मानवी भावनांची गुंतागुंत आहे बरोबर. आणि एका युवराजाच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी कशी झाली हे समजून घेणं आहे. अगदी बरोबर. आपण हे पाहणार आहोत की शिवाजी सावंत केवळ ऐतिहासिक घटनांची नोंद नाही करत, ते प्रत्येक प्रसंगातून व्यक्तिरेखा घडवतात. म्हणजे एका बाजूला स्वराज्यावर अफजल खानाचं संकट, हो, आणि त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या खासगी आयुष्यात एक भावनिक वादळ उठले. या दोन्ही वादळांच्या केंद्रस्थानी असलेल्या एका लहानग्या मुलाची ही कथा आहे. चला तर मग या विश्लेषणाची सुरुवात करूया पुरंदर किल्ल्यावरच्या त्या क्षणापासून, जिथे एकाच वेळी आनंद आणि चिंतेचं सावट दाटून आलं होतं. तर पुरंदर किल्ल्यावर सकाळ झाली आहे, पण वातावरण नेहमीसारखं नाहीये. नाही. राणीवशातील बाळंतिणीच्या खोलीचा दरवाजा बंद आहे आणि त्या दाराबाहेर जिजाऊ साहेब येरझरा घालत आहेत. सावंत यांनी जे वर्णन केलंय ना इथे, ते फक्त एका राजमातेचं नाहीये. नाही, अजिबात नाही. ते एका काळजीत पडलेल्या सासूचं आणि आईचं आहे. या वातावरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. सावंत इथे केवळ एक घटना नाही सांगत आहेत, तर ते एक एक माहोल तयार करतायत. बरोबर. जिजाऊंची घालमेल, सोबत असलेले किल्लेदार नेताजी पालकरांची अस्वस्थता. हो, यातून हे सूचित होतं की हा केवळ एका बाळाचा जन्म नाहीये, हा स्वराज्याच्या वारसाचा प्रश्न आहे. अच्छा, त्यामुळे तिथली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक क्षण एका मोठ्या जबाबदारीच्या आणि म्हणजे अपेक्षेच्या ओझ्याखाली आहे. ही नुसती प्रतीक्षा नाहीये. तर ही एका राष्ट्राच्या भवितव्याची प्रतीक्षा आहे. अगदी. आणि मग तो दरवाजा उघडतो. गोजाबाई नावाची सुईण बाहेर येते आणि ती गोड बातमी देते. बाळकिशन आलं, बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप. ही बातमी ऐकताच नेताजी पालकर धाकलं धणी आलं असं म्हणत तोफांना बत्ती देण्याची आज्ञा मागतात. हो, तो तोफांचा कडकडाट हे केवळ जल्लोषाचं प्रतीक होतं की त्यामागे काही राजकीय संदेशही दडला होता? नाही, निश्चित राजकीय संदेश होता. त्या काळात तोफांचा आवाज म्हणजे काय? तर सत्तेचं, शक्तीचं आणि सार्वभौमत्वाचं प्रदर्शन. अच्छा. पुरंदरावरून होणारा तो तोफांचा कडकडाट म्हणजे आसपासच्या आदिलशाही आणि मुघल ठाण्यांना दिलेला एक स्पष्ट इशारा होता की भोसल्यांचं राज्य आता वारसा हक्काला पुढे चालणार आहे. ही सत्ता तात्पुरती नाही. अगदी बरोबर. हा केवळ आनंदोत्सव नाही, ही एक राजकीय द्वाही होती. इथेच मला जिजाऊंच्या भूमिकेबद्दल विचारायचं आहे. एका क्षणी त्या स्वराज्याच्या काळजीने व्यग्र राजमाता आहेत, हो, पण दुसऱ्या क्षणी त्या थोरल्या आऊ म्हणजे आजी झाल्याच्या भावनेने भारावून जातात. आहे ना? सामंत यांनी हे द्वंद्व इतक्या सुंदरतेने का मांडलं असेल? कारण याच द्वंद्वातून जिजाऊंची खरी ओळख आपल्याला पटते. त्या केवळ एक पोलादी स्त्री नाहीत, तर त्यांच्या आत एक एक हळवी आई आणि प्रेमळ आजी दडलेली आहे. खरंय. नातवाला पाहताना त्यांना मोहिमेवर असलेल्या शिवबाची आठवण येते. ही एकाच वेळी 2 पिढ्यांची काळजी करण्याची त्यांची वृत्तीच स्वराज्याचा खरा आधारस्तंभ होती. बरोबर. सावंत यांना हेच दाखवायचं आहे की मोठे निर्णय घेणारे महामानव सुद्धा वैयक्तिक नात्यांच्या धाग्यांनी कसे विणलेले असतात. ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग विश्वासराव मुसेखोरेकर नावाचा जासूद निघतो. हो, आणि वाटेत त्याला बहिर्जी नाईक भेटतात. ही बातमी ऐकल्यावर शिवरायांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे, नाही का? खूपच. ते स्वतःच्या हातातील सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देतात. ही एक सहज राजाची प्रतिक्रिया होती की यातही काही खोल अर्थ दडलाय? मला वाटतं ही एकाच वेळी पित्याची आणि राजाची प्रतिक्रिया आहे. म्हणजे बघा, पिता म्हणून झालेला आनंद इतका मोठा आहे की त्या क्षणी हातात असलेलं सर्वात मौल्यवान देणं ते देऊन टाकतात. हो. पण एक राजा म्हणून ही कृती सैन्याचं मनोबल वाढवणारी आहे. अच्छा, म्हणजे आपल्या राजाला वारस मिळाला आहे ही भावना. हो, ही भावना सैनिकांना स्थैर्याची आणि भविष्याची हमी देते. त्यामुळे ते कडं केवळ एक बक्षीस नाही, तर संपूर्ण सैन्याला दिलेला एक विश्वास आहे. मोहीम संपवून महाराज पुरंदरवर परत येतात आणि तिथे त्यांची आणि नवजात बाळाची पहिली भेट होते. सावंत यांनी तो क्षण खूप कमी शब्दांत पण अतिशय प्रभावीपणे वर्णन केलाय. हो, आजारी सईबाई, कौतुकाने पाहणाऱ्या जिजाऊ आणि आपल्या मुलाला हातात घेणारे शिवराय. त्यातला तो निःशब्द संवाद जास्त महत्वाचा वाटतो. त्या शांततेचं महत्व काय? ती शांतता खूप शक्तिशाली आहे, कारण ती बाहेरच्या जल्लोषाला आणि आतल्या वैयक्तिक दुःखाला एकाच वेळी दर्शवते. म्हणजे एका बाजूला वारस जन्माचा प्रचंड राजकीय आनंद आहे आणि त्याच खोलीत राजाची पत्नी मृत्यूच्या दारात उभी आहे. ती शांतता म्हणजे आनंद आणि दुःख,
कर्तव्य आणि वैयक्तिक भावना यांच्यातला संघर्ष आहे. आणि सावंत यांनी या एका शांत दृश्यातून भविष्यात येणाऱ्या वादळाची पहिली झलक दाखवली आहे. अगदी. आणि मग येतो बारशाचा सोहळा. जिजाऊ बाळाचं नाव संभाजी ठेवतात. हो, शिवरायांच्या अकाली निधन पावलेल्या मोठ्या भावाचं नाव. हे केवळ एक नाव ठेवणं होतं की यामागे एक भावनिक गुंतवणूक होती? नाही, ही एक खूप मोठी भावनिक गुंतवणूक आहे. एका संभाजीच्या जाण्याने भोसले घराण्यावर जो आघात झाला होता, ती उणीव हा दुसरा संभाजी भरून काढेल. हीच त्यामागची तीव्र इच्छा आहे. एका अर्थाने जन्मतःच या बाळाच्या खांद्यावर अपेक्षांचं आणि भूतकाळातील दुःखाचं एक ओझं ठेवलं जातंय. म्हणजे संभाजी हे नाव केवळ ओळख नाही, तर ती एक जबाबदारी बनते. बरोबर. याच आनंदात एक वेगळा सूर मिसळला जातो. हो, सासवडचे ज्योतिषी हरभट बाळाची कुंडली मांडतात आणि एक भाकीत वर्तवतात. ते म्हणतात, बाळराजांच्या रूपाने साक्षात रुद्र जन्माला आला आहे. पण त्यासोबतच एक इशाराही देतात. हे भाकीत एक साहित्यिक साधन म्हणून किती महत्वाचं आहे. हे अत्यंत महत्वाचं साहित्यिक साधन आहे. याला आपण फोरशॅडोइंग किंवा भविष्य सूचन म्हणतो. अच्छा. सावंत तिथे केवळ संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल सांगत नाहीत. ते म्हणतात, पुराणातील रुद्राप्रमाणेच ते आपल्याच माणसांकडून फसले जाण्याचा योग कुंडलीत आहे. ही ओळ म्हणजे संपूर्ण कादंबरीचं, किंबहुना संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याच्या शोकांतिकेचं बीज आहे. म्हणजे वाचक जेव्हा पुढे कादंबरी वाचतो तेव्हा प्रत्येक विश्वासघाताच्या क्षणी त्याला हे वाक्य आठवत राहतं. बरोबर. सावंत वाचकाला पहिल्यापासूनच तयार करतात की हा प्रवास एका तेजस्वी पण तितक्याच दुर्दैवी नायकाचा आहे. तर एका बाजूला हे भविष्य वर्तवलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला वर्तमानात एक संकट गडद होतंय. हो, सईबाईंची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांना बाळंत व्याधी जडल्याचं निदान होतं. आणि याचा परिणाम थेट लहानग्या शंभूबाळांवर होतो. हो, आणि इथे सावंत आपल्याला वास्तवाच्या कठोर जमिनीवर आणून ठेवतात. राजघराण्यात असूनही त्या काळात वैद्यकीय मर्यादा किती होत्या हे दिसतंय. म्हणून जिजाऊंना शंभूबाळांसाठी दूधाई शोधावी लागते. हो, कापूरहोळ गावच्या धाराऊ गाडे यांची निवड होते. आणि ही निवड केवळ एक सोय नव्हती. म्हणजे त्या काळात दूध आईचं नातं रक्ताच्या नात्याइतकंच घट्ट मानलं जायचं. अच्छा. या नात्यामुळे संभाजी महाराजांना एका सामान्य घरातल्या स्त्रीचं वात्सल्य मिळालं. कदाचित यामुळेच त्यांचं सामान्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट झालं असावं, हे सावंत सूचित करतात. हे वैयक्तिक वादळ सुरू असतानाच स्वराज्यावर एक राजकीय वादळ चालून येतं. हो, विजापूर दरबारात बडी बेगम शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विडा ठेवते. आणि तोच उचलतो अफजल खान. आणि खानाची शपथच किती क्रूर आहे. शिवाजीला जिवंत किंवा मृत हजर करतो. खानाची रणनीती सुद्धा केवळ लष्करी नाहीये, ती मानसिक आहे. बरोबर. तो थेट स्वराज्यावर चालून येत नाहीये. तो तुळजापूर, पंढरपूर यांसारख्या श्रद्धास्थानांवर हल्ला करतो, मूर्ती फोडतो. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, शिवाजीराजांना भावनिकदृष्ट्या डिवचणे. हो, त्यांना चिथावणी देऊन मोकळ्या मैदानात लढायला भाग पाडणे, जिथे खानाचं सैन्यबळ जास्त होतं. हे निव्वळ युद्ध नाही, हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. आणि याच काळात जेव्हा राजाने अत्यंत थंड डोक्याने निर्णय घेण्याची गरज आहे, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला सर्वात मोठा आघात होतो. सईबाईंची प्रकृती चिंताजनक होते. त्यांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग तर काळीच पिळवटून टाकणारा आहे. हो, कारण सईबाईंचे शेवटचे शब्द हे केवळ एका पत्नीचे नाहीत, ते एका राणीचे आहेत. त्या शिवरायांना म्हणतात, आमचा भरोसा नाही. शंभूबाळांना पदरात घेतलं, आता तुम्हीच त्यांचे आबा आणि आऊ. या एका वाक्यात त्या आईची संपूर्ण जबाबदारी एका पित्यावर सोपवत आहेत, जो पिता एका राष्ट्राचा राजा सुद्धा आहे. ही एक अशी मागणी आहे जी पूर्ण करण्याचं वचन देणं शिवाजी महाराजांसाठी किती कठीण असेल. अगस प्रश्न विचारतात, आबा, आऊ कुठे गेल्या? आणि या प्रश्नाने शिवराय निशब्द होतात. सावंत यांनी या क्षणातून काय दाखवलं आहे? या एका क्षणात सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांमधला राजा आणि बाप या दोन भूमिकांमधला संघर्ष टोकदारपणे दाखवला आहे. बरोबर. राजा म्हणून त्यांना अफजल खानाला सामोरं जायचे, पण एक बाप म्हणून त्यांच्याकडे आपल्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. स्वराज्याच्या महान छत्रपतींची ही हतबलता हीच त्यांना एक माणूस म्हणून आपल्या समोर उभी करते. हो, हा पराकोटीच्या सामर्थ्याचा आणि पराकोटीच्या वैयक्तिक दुर्बलतेचा क्षण आहे. तर महाराज आता एका दुहेरी कात्रीत सापडले आहेत. हो, एका बाजूला पत्नीच्या मृत्यूचं दुःख आणि मुलाची जबाबदारी,
दुसरीकडे स्वराज्याला गिळायला आलेला शत्रू. त्याच्या भूमिकेत येतात. त्या स्वतःचं दुःख बाजूला ठेवतात. त्या शिवरायांना धीर देताना म्हणतात, भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल नसतो. खानाचा खात्मा करा. त्या इथे एका दुःखी मुलाला धीर देत नाहीयेत, तर त्या एका राजाला त्याच्या राजधर्माची आठवण करून देत आहेत. म्हणजे महाराजांच्या आतल्या डळमळीत झालेल्या पित्याला बाजूला सारून कणखर राजाला जाग करत आहेत. अगदी. आणि त्याचवेळी लहानगे शंभूबाळ तो प्रश्न विचारतात. आबा, खान म्हणजे काय? हा प्रश्न इतका साधा आहे, पण त्याचा उत्तर खूपच गुंतागुंतीचं आहे. आणि इथे जिजाऊ जे उत्तर देतात ते सावंत यांच्या लेखणीची ताकद दाखवतो. काय म्हणतात त्या? त्या म्हणतात, जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण त्याला कोणीच खात नाही, त्याला खान म्हणतात. हे उत्तर दुहेरी आहे. हो. एका लहान मुलासाठी खान म्हणजे एक राक्षस किंवा दुष्ट प्राणी, ही झाली सोपी व्याख्या. आणि शिवरायांसाठी? शिवरायांसाठी हा एक थेट संदेश आहे. हा एक नरभक्षक आहे आणि त्याला खाण्याआधी तूच त्याची शिकार कर. वा, म्हणजे एका वाक्यात त्यांनी मुलाचं कुतूहलही शमवलं आणि राजाला त्याचं कर्तव्यही समजावून सांगितलं. बरोबर. अखेरीस शिवराय निघतात आणि त्यांच्या मनात एक विचार येतो, जो एका राजाच्या आयुष्याचं सार सांगतो. राजांना खाजगीची नाती नसतात. नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते. हे त्यांचं स्वतःच्या मनाला समजावणं होतं की हेच अंतिम सत्य आहे. मला वाटतं हे दोन्ही आहे. हे स्वतःला दिलेले एक आश्वासन आहे, एक प्रकारचा मंत्र आहे, जो जपूनच ते पुढचं पाऊल टाकू शकतात. म्हणजे ते भावनाशून्य नाहीत? अजिबात नाहीत. पण त्यांना भावनांना दाबून टाकावं लागतंय. कारण जर ते पिता म्हणून थांबले तर राजा म्हणून ते हारतील आणि स्वराज्यही हारेल. खरंय. सावंत इथे हेच दाखवत आहेत की स्वराज्य घडवण्यासाठी या महामानवांनी किती मोठी वैयक्तिक किंमत मोजली आहे. त्यांनी आपली खासगी सुखदुःख राज्याच्या पायात गाडली आहेत. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की संभाजी महाराजांचा जन्म आणि बालपण हे केवळ राजकुमाराला साजेसं नव्हतं. नाही. ते जन्मापासूनच वैयक्तिक दुःख आणि राजकीय संकटांच्या छायेत वाढले. हो. आईच्या मृत्यूने आलेलं पोरकेपण आणि जन्मतःच नशिबी आलेला हा संघर्ष. याच गोष्टींनी त्यांच्या बंडखोर, तेजस्वी पण तितक्याच हळण्या व्यक्तिमत्वाला आकार दिला. बरोबर. ही त्यांच्या आयुष्याच्या शोकांतिकेची एक प्रकारे सुरुवात होती. नियतीने त्यांच्या भाळी पराक्रम तर लिहिलाच, पण त्यासोबतच एकाकीपणा आणि संघर्षही लिहिला होता. आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार. हं. एका बाजूला पत्नीच्या निधनाचं दुःख, दुसरीकडे लहानग्या मुलाची जबाबदारी आणि तिसरीकडे स्वराज्याला गिळायला निघालेला क्रूर शत्रू. हो. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वतःला एक पिता आणि एक राजा म्हणून कसं सावरलं असेल? पण त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे जो छावा मागे राहिला होता, ज्याने आपली आई गमावली आणि वडील कर्तव्यासाठी दूर गेले. त्या लहानग्या मुलाच्या मनावर या सगळ्याचा काय परिणाम झाला असेल? त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या दुहेरी संघर्षाच्या सावलीत कशी झाली असेल? हा विचारच आपल्याला छावा या कादंबरीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो.